प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. 1. सोने विलेपित दागिने हे टिंबटिंबचे एक उदाहरण आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. विद्युत विलेपन. नंबर 2. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य टिंबटिंबाच्या नियमावर आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्यानंतर प्रश्न तिसरा. LPG मध्ये टिंबटिंब हा एक ज्वलनशील घटक असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोपेन. LPG मध्ये प्रोपेन हा एक ज्वलनशील घटक असतो. त्यानंतर चौथा. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती टिंबटिंब आहे, तर त्या भिंगाची शक्ती आहे पर्याय क्रमांक अ 4.0 डी. डी म्हणजे डायोप्टर. पाचवा प्रश्न. शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता टिंबटिंब रंग सर्वात कमी वळतो, तर लाल. पर्याय क्रमांक लाल रंग, लाल किंवा तांबडा रंग सर्वात कमी वळतो. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यातील ब. खालील प्रश्न सोडवा. यामध्ये वेगळा घटक ओळखा. यामध्ये इनसॅट, जीसॅट, IRS, PSLV यापैकी वेगळा घटक आहे IRS. त्यानंतर ब मधील दुसरा सहसंबंध ओळखा. यामध्ये आहे गण 1. गण 1 मध्ये अल्कली धातू असतात, तर टिंबटिंब हॅलोजन. तर हॅलोजनचा गण कोणता आहे? तर हॅलोजन गणामध्ये हॅलोजनचा गण हा गण नंबर 17 आहे. यामध्ये हॅलोजन येतात. हॅलोजन गणात 17व्या गणात मूलद्रव्ये येतात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसिटिलीन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे योग्य जोडी जुळवा. पाण्याचा अपवर्तनांक किती आहे? तर पाण्याचा अपवर्तनांक आहे 1.33. चौथा प्रश्न आहे चुकी बरोबर ते लिहा. विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते, हे वाक्य चूक आहे. त्यानंतर पाचवा. दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा. तर यामध्ये कार्बन 3 कार्बन आलेले आहेत, एकेरी बंध आहे आणि त्याचं IUPAC नाव आहे प्रोपेन टू ऑल. त्यानंतर प्रश्न दुसरा. शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला आहे गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, कारण अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो आणि नवीन कवचाची भर पडते. अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते आणि त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉन वरील आकर्षण कमी होते आणि म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. दुसरा आहे घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात, कारण साध्या सूक्ष्मदर्शीच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा मिळते आणि भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुत्तम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग उलट व मोठे दिसतात. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतेही 3. यामध्ये पहिला आहे गणित. 1
जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण किती? या ठिकाणी आपल्याला u बरोबर 0 मीटर पर सेकंद, त्याच्यानंतर आपल्याला s बरोबर 5 मीटर आणि टाईम t बरोबर 5 सेकंद आहे आणि गुरुत्व त्वरण विचारलं आहे, म्हणजे g बरोबर क्वेश्चन मार्क आपण लिहायचं आहे. त्याच्यामध्ये सूत्र टाकायचं आहे g बरोबर 1/2 गुणिले g t वर्ग. t म्हणजे वेळेचा वर्ग, म्हणून 5 मीटर बरोबर 1/2 g कंसामध्ये 5 सेकंद वर्ग, पुन्हा 5 मीटर बरोबर g/2 गुणिले कंसामध्ये 5 सेकंदचा वर्ग, म्हणून g बरोबर 2/5. याचं उत्तर आलेलं आहे मीटर पर सेकंद वर्ग, म्हणून 0.4 मीटर पर सेकंद वर्ग. त्यानंतर ॲल्युमिनियमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. ॲल्युमिनियमच्या मुख्य धातुकाचे नाव आहे बॉक्साईट. त्याचं रेणुसूत्र आहे Al2O3.H2O. त्याच्यातलाच ब आहे ॲल्युमिनियम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. त्याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम धातुकामध्ये मृदा अशुद्धी असतात वाळू, सिलिका SiO2 आणि आयर्न ऑक्साईड म्हणजे Fe2O3 या 2 प्रकारच्या मृदा अशुद्धी आहेत. त्याच्यानंतर 5वा आहे खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नाम निर्देश करा. तर यामध्ये अ जो आहे त्याचं उत्तर आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आधारे जी तर्जनी असते ते दाखवलेलं आहे आणि मधले बोट हे विद्युतधारेची दिशा दाखवत असतं, म्हणून त्याचं उत्तर आहे विद्युतधारेची दिशा. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा कोणतेही 5. यामध्ये पहिला आहे मेंडलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. तर मेंडलीवची आवर्त सारणी ही अणुवस्तुमानावर आधारित होती. याच्यामधील त्रुटी आहेत कोबाल्ट व निकेल हे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने क्रमांकावरून त्यामध्ये संदिग्धता होती आणि खूप काळाने समस्थानिकाचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर भिन्न अणुवस्तुमान असल्यामुळे मेंडलीवच्या आवर्त सारणीत स्थान कसे द्यावे हे एक त्यापुढे आव्हान होते. त्यानंतर दुसरा आहे दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा. या आकृतीवरून केप्लरने 3 नियम सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला नियम आहे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एकाच नाभीवर असतो. दुसरा नियम आहे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. तिसरा नियम आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. असे केप्लरचे हे या आकृती संबंधित 3 नियम आहेत. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसऱ्यातील तिसरा खालील रासायनिक अभिक्रियेचे प्रकार ओळखा. अ आहे कॉपर सल्फेट CuSO4 प्लस Fe. यामधून 2 अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते तयार होतात. FeSO4 फेरस सल्फेट प्लस Cu म्हणजे कॉपर. तर ही जी अभिक्रिया आहे ही विस्थापन अभिक्रिया आहे. ब 2Mg प्लस O2 यापासून 2MgO मॅग्नेज ऑक्साईड
मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकच केवळ दोन अभिक्रियाकारकापासून केवळ एकच उत्पादित तयार होते, त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. म्हणजे याचं उत्तर आहे संयोग अभिक्रिया. त्यानंतर क 2KClO3 या अभिक्रियाकारकापासून 2KCl + 3O2 यामध्ये ही जी अभिक्रिया आहे ही उष्मादायी अभिक्रिया आहे. त्यानंतर चौथा आहे एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 10⁸ मीटर/सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल. यामध्ये निरपेक्ष अपवर्तनांकाचं सूत्र त्यामध्ये दिलेल्या बाबी आपण प्रथमतः लिहिलेले आहेत. तर प्रकाशाचा वेग φ बरोबर 1.5 × 10⁸ मीटर/सेकंद. त्याच्यानंतर माध्यमातील निरपेक्ष अपवर्तनांक काढायचा असेल तर प्रकाशाची निर्वातीतील वेग आपल्याला दिलेला आहे 3 × 10⁸ मीटर/सेकंद. या ठिकाणी अपवर्तनांक काढण्यासाठी माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर n बरोबर c/v. बरोबर सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर 3 × 10⁸ मीटर/सेकंद भागिले 1.5 × 10⁸ मीटर/सेकंद. या ठिकाणी गणितीय क्रिया करून उत्तर आलेलं आहे 2. त्यानंतर खालील उतार्याचे वाचन करा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे द्या. उतारा पूर्ण वाचल्यानंतर उतार्यावरून आपण पहिला प्रश्न आहे उष्णतेचे स्थानांतरण कुठून होते. तर उष्णतेचे स्थानांतरण उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो. उत्तर आहे उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते आणि तत्व आहे उष्णता विनिमयाचे तत्व. क ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल. त्याचं उत्तर आहे दोन वस्तूची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. त्याच्यामध्ये चौथा आहे बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये अनुक्रम नंबर, वस्तूचं स्थान, प्रतिमेचे स्थान आणि प्रतिमेचे स्वरूप विचारलेलं आहे. यामध्ये पहिला आहे 2F1 च्या पलीकडे जर वस्तू असेल तर तिची प्रतिमा F2 आणि 2F2 या दरम्यान पडते आणि प्रतिमेचं स्वरूप असतं वास्तव व उलट. 2 आहे वस्तूचे स्थान दिलेलं नाही आणि प्रतिमेचं स्थान दिलेलं आहे. अनंत अंतरावर जर प्रतिमा असेल तर वस्तूचे स्थान असते नाभी F1 वर आणि प्रतिमेचे स्वरूप वास्तव आणि उलट असते. तिसरा आहे प्रतिमेचे स्वरूप दिलेलं आहे वास्तव उलट व वस्तूपेक्षा मोठी प्रतिमा मिळते तर ते वस्तूचं स्थान कुठे असेल तर ती वस्तू F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान असते आणि प्रतिमेचे स्थान हे 2F2 च्या पलीकडे असते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे उपप्रश्न आहे खालील आपल्याला यामधील प्रश्न तिसऱ्यातले 5 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न उपप्रश्न 3 मार्काला आहे. एकूण 15 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यामुळं आपण पाहिलेला आहे. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 4 5 मार्काला आहे. त्यापैकी कोणताही एक सोडवायचा आहे. तर त्याच्यातला पहिला आहे आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. 5 मार्कासाठी आहे. त्याच्यातला आकडा आहे वरील आकृती दर्शविलेले यंत्र ओळखा. ही कोणते कशाची आकृती आहे तर विद्युत जनित्र म्हणजे प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र आहे. त्याला आपण AC जनरेटर म्हणतो. एवढं लिहिले का तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्याच्यानंतर ब आहे या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे. त्याचं उत्तर आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वावर या
AC जनरेटरचे कार्य चालत असते. त्यानंतर तिसरा आहे, या यंत्राचे कार्य स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाला निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते फिरते. त्याच्यानंतर ड आहे, 1 मार्कासाठी या यंत्राचा उपयोग लिहा. तर AC जनरेटरचा उपयोग आपल्याला विद्युत जलतापकमध्ये व प्रशीतकमध्ये म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये याचा AC जनरेटर विद्युत धारेचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ इस्त्री असेल, धुलाई मशीन असेल, विद्युत मिक्सर असेल, फूड प्रोसेसर असेल, यामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर दुसरा आहे, दिलेल्या चौथ्यामधील 5 मार्काचा प्रश्न आहे. याला ऑप्शन आहेत दुसरा. त्याच्यामधील आहे दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा. 1 मार्कासाठी विचारलेला आहे. यामध्ये पहा, कार्बन एकेरी, कार्बन आणि हायड्रोजन जर एकेरी बंधाने जोडलेला असेल तर तो संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये असतो. आणि दुहेरी कार्बनमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर तो असंपृक्त हायड्रोकार्बन असतो. यामध्ये पहिलं जे आहे त्यामध्ये एकेरी बंधाने दाखवलेलं आहे म्हणजे संपृक्त आणि इथेन आहे. आणि दुसरा आहे असंपृक्त इथिन. यामध्ये कार्बनमध्ये दुहेरी बंध दाखवलेला आहे. त्यामध्ये ब आहे, वरील 1 व 2 या रचना सूत्रासाठी इलेक्ट्रॉन टिपका रचना सूत्र रेखाटा. यामध्ये जे रेषीय सूत्र दाखवलेलं आहे त्यामध्ये फक्त टिपका काढायचा आहे आणि इलेक्ट्रॉन टिपका सूत्र तयार करायचं आहे. इथं केले आहे त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तिसरा आहे, 1 मार्कासाठी, समजातीय श्रेणी म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे, कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची श्रेणी तयार होते. अशा श्रेणीला समजात श्रेणी असे म्हणतात.